हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण मिक्स डाळीचे प्रोटीनने भरपूर असलेले पौष्टिक अप्पे बनवणार आहोत. मस्त असे टम्म फुगलेले हलके फुलके अप्पे आपले रेडी झाले आहेत. हे गरमागरम अप्पे चवीला तर भन्नाट लागतात. तुम्ही हे अप्पे ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता. चला तर मग आपण खमंग अशा अप्प्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी मूग डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी उडीद डाळ. हे 4 ते 5 तास मी भिजवत ठेवले होते. तुम्ही पाहू शकता आपली डाळ मस्त अशी भिजली गेली आहे. तुम्ही रात्रभरही डाळ भिजवून ठेवू शकता. आपण आता मिक्सरमध्ये एक एक करून डाळ वाटून घेऊया. तर डाळ वाटण्यासाठी मी पहिल्यांदा मूग डाळ घेतली आहे. यामध्ये मी 1 इंच आले, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरवी मिरची बारीक वाटून घेणार आहोत. तर तुम्ही हिरवी मिरची तुम्हाला जसे तिखट हवे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून बारीक मिश्रण करून घेणार आहोत. आणि आपल्याला बॅटर हे मीडियम कन्सिस्टन्सीचे हवे. जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. जर आपले मिश्रण पातळ झाले तर मग आपल्याला त्याचे डोसे बनवावे लागतील. तुम्ही पाहू शकता आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे. तर इथे आपलं दोन्ही डाळी वाटून घेतल्या आहेत. तर या मिश्रणात आपण आता व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत. तर मी इथे बारीक चिरलेला कांदा घालून घेते. तुमच्याकडे जे व्हेजिटेबल असतील तुम्ही ते ॲड केले तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये मी किसलेले गाजर ॲड करून घेते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर मी 1 टेबलस्पून जिरे आणि 1 टेबलस्पून चवीनुसार मीठ हे सगळे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी इथे पाहू शकता. मीडियम कन्सिस्टन्सी आहे. फ्लोई कन्सिस्टन्सी नाही आहे बॅटरची आपल्या. तर आता आपले बॅटरही रेडी झाले आहेत. तर आता आपण अप्पे बनवायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी गॅसवर अप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवले आहेत. अप्पे पात्र गरम झाल्यानंतर आपण त्यावरती थोडे थोडे तेल किंवा तूप घालून व्यवस्थित तेल सगळीकडे लावून घेणार आहोत अप्पे पात्राला. तुम्ही इथं तुपाचा वापर केला तरीही चालेल. यामध्ये जर तुम्ही थोडं थोडं पनीर कट करून ॲड केले तरी खूप छान अप्पे लागतात आपले. आता आपण यावरती अप्पे बॅटर घालून घेऊया. गॅस आपण मंद आचेवरच ठेवणार आहोत. थोडे थोडे करून आपण अप्पे बॅटर यावरती घालून घेणार आहोत. इथे मी 2 डाळींचा वापर केला आहे. तुम्ही 1 डाळही यूज केली, मुगाचीही यूज केली नुसती डाळ तरीही चालेल, किंवा अजूनही मिक्स डाळ तुम्ही यामध्ये ॲड केल्या तरीही चालेल. हा खूप छान ऑप्शन आहे मुलांच्या टिफिनसाठी. तर आपले बॅटर घालून झालेले आहेत. तर आपण यावरती थोडेसे तेल या अप्प्यांवरती आपण घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटं यावर झाकण ठेवून अप्पे शिजवून देणार आहोत मंद आचेवरती. गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही, नाहीतर आपले अप्पे बाहेरून शिजतील आणि आतून कच्चेच राहतील. तर आता आपण यावरती झाकण ठेवून देऊयात. 2 ते 3 मिनिटानंतर आपण पाहूयात की आपले अप्पे व्यवस्थित शिजले की नाही आहेत. तर आपण साईड चेंज करून पाहणार आहोत. तर व्यवस्थित आपलं अप्पे एका साईडने झालेले आहेत. तर आपण त्याची साईड चेंज करणार आहोत आणि अजून 2 ते 3 मिनिटे आपण दुसऱ्या साईडनेही अप्पे शिजवून घेणार आहोत. छान मस्त खुसखुशीत असे आपले अप्पे रेडी होणार आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान सोनेरी कलर आपल्या अप्प्यांना आलेला आहे.
तर 2 ते 3 मिनिटानंतर आपण चेक करूया की आपले अप्पे रेडी झाले आहेत की नाहीत. तर आता आपले अप्पे हे रेडी झाले आहेत. तर आपण एका डिशमध्ये अप्पे काढून घेऊयात. मस्त असे टम्म आपले अप्पे फुगलेले आहेत. तर असेच मी आता उरलेल्या बॅटरचेही अप्पे रेडी करून घेते. तोपर्यंत आपण सर्विंग प्लेटवरती अप्पे सर्व करूया. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा. आणि अजून तुम्ही ही रेसिपी जर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर केली नसेल तर नक्की शेअर करा. आणि अजून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मी हे ओल्या नारळाच्या चटणीसोबत आणि टोमॅटो केचपसोबत सर्व करत आहे. तर एक अप्पा मी तुम्हाला फोडून दाखवते आतून व्यवस्थित असा आपले हे अप्पे शिजलेले आहेत की नाही. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपले अप्पे हे शिजलेले आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.